स्मृती एंटरप्राइजेस प्रस्तुत राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धा कोल्हापुरात उत्साहात संपन्न। कोल्हापुरात स्मृती एंटरप्राइजेस प्रस्तुत द ज्वेल वन प्रेझेंट मिस अँड मिसेस महाराष्ट्र ब्युटी ही राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धा उत्साहामध्ये पार पडली। हॉटेल रसिका गार्डन येथे आयोजित या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत तब्बल 55 युवती आणि महिलांनी सहभाग घेत आपले कौशल्य सादर केले। नवी मुंबई आणि पुण्यानंतर कोल्हापुरात झालेल्या या फेरीला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। आकर्षक वेशभूषा, आत्मविश्वासपूर्ण रॅम्प वॉक आणि टॅलेंट राऊंडमधून स्पर्धकांनी आपली कला आणि व्यक्तिमत्वाची झलक दाखवली। या कार्यक्रमाला अभिनेत्री स्मिता गोंदकर यांची विशेष उपस्थिती लाभली। त्यांनी महिलांना मार्गदर्शन करताना आत्मविश्वास आणि कुटुंबाच्या पाठबळाचं महत्त्व अधोरेखित केलं। कार्यक्रमात कोरिओग्राफर आशिमी कामठे यांच्या लावणी सादरीकरणाने विशेष रंगत आणली। यावेळी आयोजक आधार शिंदे, स्मृती बोंडगे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते। दरम्यान या स्पर्धेची महाअंतिम फेरी 11 एप्रिल रोजी मुंबई येथे पार पडणार असून त्यामधून अंतिम विजेतेची निवड केली जाणार आहे। एकूणच या स्पर्धेमुळे महिलांना आपली ओळख निर्माण करण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं। आज इकडे कोल्हापूरमध्ये स्मृती एंटरटेनमेंट प्रेझेंट्स द ज्वेल वन पेजंट 2026 हे आज चालू आहे। आत्ता इकडे या पेजंटचं ऑडिशन्स चालू आहेत। तिसरं ऑडिशन चालू आहे कोल्हापूरमध्ये। याच्या अगोदर पुण्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये ऑडिशन झालेले आहेत आणि आज माझ्याबरोबर स्मृती मॅडम आहेत आणि सरही आहेत, आधार सर पण आहेत आणि हॅट्स ऑफ स्मृती मॅडमना, कारण त्यांनी ज्या पद्धतीत हे ऑडिशन्स ऑर्गनाईज केले आहेत, हे ऑडिशन्स वाटतच नाही आहेत, हे ॲक्च्युली पेजंटसारखे ऑर्गनाईज केले आहेत। सगळ्या मुली ऑडिशनच्या लुकमध्ये नाही तर पेजंटच्या लुकमध्ये त्यांना आय थिंक एक रिहर्सल खूप छान झाली आहे इकडे या ऑडिशनमध्ये आणि खूप सुंदर पद्धतीत आजचा हा ऑडिशन राऊंड, ॲक्च्युली मी पेजंटच म्हणेन, खूप छान सुंदर पद्धतीत ऑर्गनाईज केलेला आहे आणि आधार सरांचा जो पाठिंबा स्मृती मॅडमला नेहमी लागत असतो। तुम्हाला वुमेन एम्पॉवरमेंट ह्याचं उदाहरण, खूप छान उदाहरण म्हणजे स्मृती मॅडम आहेत आणि प्रत्येक स्त्रीच्या मागे स्त्री शक्ती आणि आपण खूप या गोष्टींबद्दल चर्चा करतो, पण एका स्त्रीच्या मागे उभं राहून तिला प्रोत्साहन देऊन तेवढंच नुसतं नाही, पण आय थिंक आजच्या कार्यक्रमामध्ये जास्त हार्ट होतं, जास्त सोल होतं, जास्त कनेक्शन होतं असं मला नक्कीच म्हणता येईल। असं नाही की खूप वेळा कमर्शियल आपण पॅजंट्समध्ये बघतो, येतात जातात, नुसते ऑडिशनमध्ये चालतात, त्यांचं ते करतात आणि जातात, असं नाही आहे। इकडे ग्रूमिंग चालू आहे। माणूस म्हणून तुम्ही कसे आहात तेही इकडे परखलं जात आहे। कुठंतरी कळत न कळत माणूस म्हणे तुम्ही कसे असले पाहिजे, म्हणजे कुठली हवा डोक्यात न घेता, म्हणजे तुम्ही स्त्री शक्तीसाठी प्रोत्साहन तर करताय, पण त्याबरोबर कुठलीही हवा डोक्यात कुठल्या स्त्रीनी घ्यायला नको ह्याची पण काळजी आम्ही घेतलेली आहे आणि तुम्हाला खरंच मला इकडे येऊन कोल्हापूरमध्ये येऊन खरंच खूप आनंद होत आहे आणि या कार्यक्रमामध्ये मला बोलवलं आहे त्यासाठी मी खरंच मनापासून आभारी आहे। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। असेच छान छान तुम्ही स्त्री शक्तीकरणसाठी उपक्रम लाभा आणि या शोमध्ये विशेष म्हणजे असं होतं की फक्त म्हणजे मिस किंवा मिसिस असे नसून आपण सगळ्या महिलांना, डिवोर्स्ड महिलांनासुद्धा इकडे एंट्री आहे आणि असे कंटेस्टंट्स आले आहेत हे बघून मला जास्त छान वाटत होतं, कारण वुमेन एम्पॉवरमेंट फक्त एका सेक्टरना नसून सगळ्या सेक्टरना खूप छान तुम्ही हा प्लॅटफॉर्म देताय, कारण हा जो प्लॅटफॉर्म आहे हा खूप म्हणजे मुलींना एक स्वप्न प्रत्येक मुलगी पाहते। शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना मीही असं स्वप्न पाहिलं होतं आणि खरं सांगते मला वाटलं होतं की माझं हा स्वप्न कधी पूर्ण कदाचित होऊ शकणार नाही, कारण मी जॉब करत होते अमेरिकेमध्ये, पण आय थिंक मी खूप ह्याच्यानी बघितलेलं स्वप्न असेल ते माझं म्हणजे ऑब्व्हियसली साकार झालेलं आहे आणि मी या क्षेत्रामध्ये आली आहे। तर असंच स्वप्न या सगळ्या मुलींनी, महिलांनी पाहिलं होतं आय एम शुअर, आणि आज ते इकडे आले। त्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा दोघांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा। ज्वेल वन पेजंट हा जो उपक्रम राबवण्यात आलेला हा कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच आहे आणि खूप आनंद वाटतो की तो आपल्या हॉटेल रसिकामध्ये जे सुरू आहे सध्या आणि त्याचबरोबर इथं बरेच पार्टिसिपंट आहेत आणि त्याच्यामधले जे लेडीजना, म्हणजे आता आजकाल स्त्रिया भरपूर सगळ्याच क्षेत्रात पुरुषांची खांद्याला काम करतात, त्याचबरोबर त्यांना हा एक इंटरेस्टेड विषय असतो, पण काहींना मर्यादा येतात, पण इथं हा खूप छान मंच उपलब्ध करून दिलेला आहे आणि असे हा मंच आलेल्या महिलांना आणि इथून
पुढंसुद्धा महिलांना प्रेरणादायी ठरेल असं माझा आत्मविश्वास आहे. त्याचबरोबर हा मंच नुसतं फक्त म्हणजे ते ज्वेल पेजंट आणि ब्युटी कॉन्टेस्ट नसून महिलांसाठी त्यांची महत्त्वाकांक्षा, व्यक्तिमत्व आणि त्यांचे जे स्वप्न आहे त्यांना स्वप्नांना पंख देणारा मंच आहे असं म्हणावं लागेल, म्हणता येईल. आणि खूप छान वाटलं आणि असंच आपल्या कोल्हापूरमध्ये इथून पुढंसुद्धा असं होऊ देत. इथं बरेच मी आता बघितलं आहे की बरेच क्षेत्रातली महिला इथं आलेल्या आहेत, शेतकरी कुटुंबातील असून म्हणजे त्यांना घरच्यांनी सुद्धा तेवढा सपोर्ट केला पाहिजे आणि असं आता म्हणजे बघायला मिळालं. खूप समाधान वाटलं आणि धन्यवाद. नमस्कार. स्मृती एंटरप्राइजेस प्रस्तुत द ज्वेल वन पेजंट मिस अँड मिसेस महाराष्ट्र 2026 हा कॉम्पिटिशन आज आपल्या कोल्हापुरात आहे. तर मला वाटतं ह्या कॉम्पिटिशनमध्ये एवढं छान प्रस्तुत होत आहे, मॉडेलिंग बघण्यासारखं आहे. आणि प्रथमच कोल्हापुरात हा मंच उपस्थित झालेला आहे. फक्त कोल्हापूर सिटीतल्या न येता पूर्ण जिल्ह्यातील मॉडेल्स आलेले आहेत आणि काही मॉडेल्स अशा आहेत की त्या शेतकरी कुटुंबातील आहेत. मला त्यांना असं सांगायचं आहे की तुम्ही असंच प्रगती करत पुढं जावा आणि शेतकऱ्यांच्या मुलीनं किंवा शेतकऱ्यांच्या बायकोनं कुठंपर्यंत जाऊ शकते हे एक समाजासाठी चांगलं उदाहरण आहे. कारण आता आपल्या समाजात असं म्हटलं जातं की शेतकऱ्याला मुलगी देऊन काय मिळते, तर ह्या गोष्टीतून त्यांना घेण्यासारखं खूप काही आहे. तर त्यांनी या गोष्टीकडं आवर्जून पाहावं आणि हा मंच इथं उपस्थित केल्याबद्दल स्मृती एंटरप्राइजेसचे मी आभारी आहे. धन्यवाद. केके न्यूजसाठी मलकापूरहून रोहित पास्ते. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.